गाईज अशा प्रकारे आम्ही आज चाललोय शिर्डीला. नवीन वर्षाची नवीन सुरुवात. मी येऊ ना. आणि ही आमची फॅमिली. हा बघा श्लोक आताच झोपलाय. आणि ही माझी बायको. आणि हा माझा पॅनो दक्ष. पॅनो वाजून दाखव दक्ष. नमस्कार मंडळी, मी आहे साईनाथ आणि तुमचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे SDK रिव्ह्यूज अँड क्रिएशन्स. तर आज मंडळी मी चाललोय आपल्या फॅमिलीसोबत शिर्डीला. साईबाबांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी, अशा भूमीला आज आम्ही जाणार आहे आणि साईबाबांचं दर्शन घेणार आहे. तर आमचा हा प्रवास आम्ही नाला सोपाऱ्यापासून सुरुवात केलेला आहे आणि तुम्ही बघू शकता हा नाला सोपाऱ्यापासून सुरुवात केलेला प्रवास आता वजरेश्वरी रोडवरती आलेला आहे. आणि वजरेश्वरी रोड सांगायचं झालंय, जे पण कोणी प्रवास करत असतील मंडळी या रस्त्याने, तुम्ही बघा हा रस्ता खूप खराब आहे. मतलब स्टार्टिंग फेसला हा रस्ता सुरू झालेला तेव्हापासून आम्हाला खराब लागलेला आहे. आणि ह्या रोडने आम्ही जाऊन मग भिवंडी मार्गे, त्याच्यानंतर आम्ही शहापूरला समृद्धीला टच करणार आहोत आणि समृद्धी थ्रू मग आम्ही शिर्डीला जाणार आहोत. तर आपला हा ब्लॉग तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि हा ब्लॉग जर तुम्हाला आवडला तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांना पण शेअर करा. तर मंडळी ह्या ट्रिपमध्ये माझ्यासोबत आहे माझा लाडका मेहुणा, माझा प्रिय मेहुणा, जो माझ्या बाजूला को ड्रायव्हर सीटवर बसलाय. आणि त्याचबरोबर आमच्यासोबत आहेत माझी मिसेस, माझी 2 मुलं श्लोक, दक्ष. श्लोक आता मस्तपैकी औषधं खाऊन झोपलाय. आणि आमच्यासोबत आहेत माझी बहीण म्हणजे माझ्या मेहुण्याची बायको. आणि आम्ही हे सर्वजण आज खूप 31 म्हणजे जो आपला नवीन इयर आहे, जो नवीन वर्ष 2026, आम्ही ते शिर्डीमध्ये सेलिब्रेट करणार आहोत. म्हणजे साईबाबांचं दर्शन घेऊन ते सेलिब्रेट करणार आहोत. खूप पेशन्सने हा प्रवास करणार आहोत, कारण आम्ही जास्त गाडी वेगाने पळवणार नाही आहोत आणि खूप हळूहळू साधारण आम्हाला गुगल मॅपमध्ये 5 तासाचा वेळ दाखवला आहे, पण आम्ही जास्तीत जास्त वेळ घेण्याचा प्रयत्न करू. जिथे 5 तास आम्हाला लागतील ते आम्ही 7-8 तास घेऊ आणि शिर्डीला सुखरूप पद्धतीने पोहोचू. आणि बाकीच्या गोष्टी आम्ही तुम्हाला शिर्डीमध्ये गेल्यानंतर नक्कीच सगळ्या गोष्टी तुम्हाला दाखवू देते. पथेटिक रस्ता आहे, म्हणजे किती वाईट रस्ता आहे. आता पावसाळा येईल काही महिन्यानंतर, तर प्रशासनाला इकडे लक्ष द्यायची गरज आहे. एवढा खराब रस्ता आहे, पण प्रशासनाने जरा लक्ष द्यायला हवं. तर मंडळी 11:45 आम्ही आमच्या प्रवासाला सुरुवात केली होती नाला सोपाऱ्यावरून. अँड 2 तासाच्या अथक प्रयत्नानंतर, म्हणजे एवढ्या खराब रस्ता, भिवंडीचा जो मार्ग होता, जो रस्ता होता, त्या रस्त्यानंतर आता फायनली आम्ही समृद्धीच्या या महामार्गावर आलेलो आहोत. तुम्ही बघू शकता हा समृद्धी महामार्ग आहे. आणि 2 तासाच्या प्रवासानंतर आम्ही या मार्गावर आलेलो आहोत. आणि इथून पुढे आता आमचा प्रवास स्मूथ चालू आहे. 80 स्पीडला आम्ही गाडी चालवतो आणि एकदम आरामात, काही घाई नाही आहे. व्यवस्थितरित्या आम्ही तिथे पोहोचणार आहोत. आणि कुठेतरी आता विश्रांतीसाठी थोडंसं गाडी आम्हाला थांबवायची आहे. तर सध्या समृद्धीवरती लवकर काही भेटत नाही, पण गाडी चालते आहे फक्त, पण काही भेटत नाही आहे. पण नक्कीच काहीतरी भेटल्यानंतर आम्ही कुठेतरी गाडी थांबू आणि तिकडच्या पण काही ग्लिम्स आपल्याला दाखवू. तर आपल्या या प्रवासामध्ये तुम्ही आमच्यासोबत जोडून राहा आणि आपल्या ह्या ब्लॉगला भरभरून प्रेम द्या. तर मंडळी 195 किलोमीटर म्हणजे 195 किलोमीटर नंतर आम्ही रेस्टसाठी थांबलो आहे. म्हणजे समृद्धी लागल्यानंतर जवळजवळ 150 किलोमीटर नंतर आम्हाला इथे रेस्ट करण्यासाठी जागा भेटली आहे, जिथे पेट्रोल वगैरे भरायचं असेल तर पेट्रोल भरू शकतो आपण. आणि काही नाश्ता, चाय पाणी वगैरे करायचं असेल तर तुम्ही करू शकता. म्हणजे जवळजवळ 155 किलोमीटर आम्ही क्रॉस केलेत आणि खाया प्यायला काही गोष्टी भेटल्या नाही, रेस्टॉरंट नाही, इवन गाडीची एअर चेक करण्यासाठी कुठे पेट्रोल पंप नाही. म्हणजे अशी भरपूर अशी वाईट परिस्थिती आहे समृद्धीवरती. पण फास्ट एक्सप्रेसवे असल्यामुळे ह्या सगळ्या सुखसुविधा इथे भेटत नाही. जर तुम्हाला काही रेस्ट करायची असेल तर 155 किलोमीटर नंतर तुम्ही थांबू शकता. 155-50 किलोमीटरच्या आसपास आहे. तर आणि शिर्डीच्या इथून जवळजवळ शिर्डी 46 किलोमीटर असेल अजून. तर आता इथे आम्ही थोडंसं चाय पाणी नाश्ता वगैरे करतो आणि मग पुढच्या प्रवासाला आम्ही सुरुवात करू. तर हे तुम्ही बघा, हा रेस्ट रूम आहे. ते चाय वगैरे एवढं भरपूर गाड्या ह्याच्या रेस्टसाठी थांबलेल्या तिथे. आणि ट्रक्स वगैरे बरेच तुम्हाला जे दिसत असतील.
गाड्यांचं पेट्रोल वगैरे भरणं असेल किंवा गाड्याची जे इलेक्ट्रिक गाड्या आहेत त्याची चार्जिंग पॉईंट हे सर्व गोष्टी इथे अवेलेबल आहेत. आता थोडंसं चाय पाणी पिऊया आणि पुढच्या प्रवासाला मी आता सुरुवात करू. तर त्या अगोदर थोडासा रेस्ट आहे म्हटल्यावर थोडा रेस्ट केला पाहिजे. खूप कंटिन्युअसली गाडी चालवली आहे मुंबईपासून. तर मंडळी, चाय झाली, नाश्ता झाला, विश्रांती झाली, गाडीला पण आराम भेटला आणि आता मी स्वतः ड्रायव्हर सीट सोडून को ड्रायव्हर सीटवर बसलेलो आहे. कारण मी खूप थकलो होतो, मला झोप येत होती आणि माझा मेहुणा खूप प्रेमळ आहे, माझी नेहमी काळजी घेतो, माझा भाऊ आहे तो. आणि ते शब्द मला सुचत नाही मराठीमध्ये, तो स्किप करू आपण. तर आता आपण जाऊया मेहुण्याकडे थेट. हा आपला मेहुणा बघा माझा, बघतो बघा कॅमेऱ्यामध्ये घुसून मला मारेल असं वाटतं, पण तो दात बघा, त्याने दात दाखवलेले आहेत आणि कानात त्याची ती बाळी, त्याच्या हातात तो गिअर टाकण्याची स्टाईल एकदम वाखंड जुगी आहे बघा. अशा प्रकारे गिअर टाकतो की गाडी म्हणजे सुसाट विमानासारखी पळायला लागते शिर्डीच्या दिशेने. हसतोय बघा, मॅप बघतोय, वर बघतोय, खाली बघतोय, वर बघतोय, स्टाईल मध्ये बघतोय एकदम, म्हणजे स्टाईल विचारू नका. आणि जॅकेट बद्दल सांगायचं झालं तर ऍक्च्युली तो गिफ्ट भेटलाय त्याला. आपला म्हणजे माझ्या मेहुण्याचा मेहुणा दुबईमध्ये जॉबला आहे, तर तिकडनं तो घेऊन आलेला आहे. बाकी कुणाला जर सेम जॅकेट भेटला आणि झुडिओमध्ये पण अवेलेबल आहे आणि झुडिओमध्ये सुद्धा अवेलेबल आहे, तुम्ही झुडिओमधून घेऊ शकता. पण हा जॅकेट जो आहे तो दुबईच्या झुडिओमधून आम्ही आणलेला आहे. तर आता आपण जाऊया मागच्या सीटवरती. बघा ही आमची बायको दातावर दात दाखवते, 32 दात दाखवते आणि जादू सारखी दिसते बघा. कोई मिल गया. देखो ये जादू पे ना, क्योंकि ठंडी बहुत है यहाँ पे और ठंडी एवढी आहे ना की आम्ही गार्डन गेलोय. हिचा बरफ झाला होता, हिला थोडासा आम्ही उकळत्या पाण्यात टाकला आणि उकळत्या पाण्यातून तिला बाहेर काढला. त्यानंतर ती जरा नॉर्मल टेम्परेचर मध्ये आले. हा मधामध्ये बघा श्लोक झोपला आहे, कारण तो खूप गाढ झोपलाय, त्याला झोप खूप इम्पॉर्टंट आहे. आणि ही आमच्या मेहुण्याची म्हणजे आमची बहीण दात दाखवते, अर्धांगिनी त्याची खूप हसते आहे. आणि स्पेशल हिच्याच भावाने तो दुबईच्या झुडिओमधून तो जॅकेट घेऊन आलेला आहे आणि खूप त्याला तो गिफ्ट आवडलाय. ह्या हायवेला लागायच्या अगोदर मित्रांनो एक सांगू इच्छितो की गाडीमध्ये पेट्रोल भरा, टाकी फुल करा आणि आपल्या खायच्या वस्तू सोबत आणा. हायवेला तुम्हाला काहीही खायला भेटणार नाही, तुम्हाला वाटेल की आम्ही हे खाऊ ते खाऊ. आम्ही आमच्या खायच्या वस्तू सोबत आणल्या होत्या, तर त्या खायच्या वस्तू दाखवा जरा. बघा आम्ही आमच्या वस्तू सोबत आणलेल्या आहेत. हे बघा आमची बहीण दाखवते. आता या खाण्याच्या वस्तूवर मला 2 गोष्टी मला सांगू इच्छितो मित्रांनो. तुम्ही जेव्हा वस्तू खायला घेता ना त्याचे रूल बनवा की समृद्धी मार्गाला लागल्यानंतरच आपण ते खाणार महामार्गाला. या लोकांनी काय केलं, समृद्धी महामार्ग लागायच्या आधी सगळं संपून टाकलं आणि ड्रायव्हरला विचार सुद्धा नाही की तुम्हाला काय खायचं की नाही खायचंय. तर मित्रांनो लक्षात ठेवा की महामार्गावर लागल्यानंतरच खा, त्याच्या आधी खायला सुरुवात करू नका. खायला सुरुवात केली तर संपून जाणार आणि नंतर महामार्गावर तुमचं पोट उपाशी राहणार. आता परत मी माझ्या मेहुण्याकडे येऊ इच्छितो. बघा काही गोष्टी याच्या अपुऱ्या राहिल्या होत्या. आता तो त्याने गॉगल घातलेला नाहीये, तो गॉगल घाला. हा आता तो गॉगल घालतो बघा, प्राडाचा गॉगल घेतलेला आहे, तो पण दुबईवरून मागवलाय आम्ही आणि त्या झुडिओमध्ये पण भेटतो. हातामध्ये स्टेशनला पण भेटतो, नाला सुपर स्टेशनला पण भेटतो. आमच्या गावामध्ये गिअर टाकण्याची स्टाईल वरती मुली फिदा आहे. म्हणजे ज्या प्रकारे गिअर टाकतो तो मुली घायाळ, जाग्यातच खतम, टाटा बाय बाय, टाक मंगेश गिअर. नाही आता टाकू शकत नाही महामार्गाला, आम्ही 5व्या गिअरवर गाडी ऑटोमॅटिक केलेली आहे. इथे फक्त आमचा ब्रेकच काम करतो आणि गिअर आम्ही 5व्या गिअरवर ज्या प्रकारे टाकतो त्यावर गाडी स्टार्ट. आणि श्लोक महाशय उठलेले. श्लोक श्लोक हे श्लोक श्लोक उठलाय आणि आम्हाला काय झोप सुधरत नाही आमची. तर मंडळी नमस्कार, गुड मॉर्निंग. सकाळचे 8 वाजलेले आहेत. आम्ही सकाळी शिर्डीला जवळजवळ 3:30-4च्या आसपास पोहोचलो होतो आणि शिर्डीला आल्यानंतर आम्ही एका हॉटेलमध्ये इथे थांबलो, साई बीच नावाच्या. तिथे आम्ही आंघोळी वगैरे केल्या आणि डोळ्यावर झोप असल्या कारणामुळे आम्ही थोडा वेळ विश्रांती केली आणि आता आंघोळ वगैरे करून आम्ही बाबांचं दर्शन घ्यायला चाललेलो आहे. आपल्यासोबत हे बघा, हे सगळे जे कॅमेऱ्यामध्ये मंडळी दिसत आहे ती सर्व आहे आणि आपल्यासोबत माझे मेन ड्रायव्हर म्हणजे आमचे मेहुणे साहेब, जे कालच सलूनमध्ये जाऊन मस्तपैकी पट्टी स्केल घेऊन गेले होते आणि मस्त आपल्या दाढीला एकदम पट्टी स्केलच्या मापाने मस्त दाढीचे कट मारून आलेले आहेत. तुम्ही बघू शकता या दाढीच्या कटकडे एकदम परफेक्ट आहे, असं दाखवतात गालाची खळी, पण ती आहे दाढी
नाही आहे गालाची खळी. आणि आता बाबाचं दर्शन आम्ही घेऊ आणि त्याच्यानंतर जर वेळ भेटला आराम करायला थोडासा आराम करू. प्रसाद तिथे साईबाबांच्या इथे मस्त भोजन भेटतं प्रसादाच्या स्वरूपामध्ये. जर ते आम्हाला प्रसाद लाभला तर तो प्रसाद आम्ही नक्कीच खाऊ, नाही तर मग पैसे खर्च करून बाहेर कुठेतरी जेऊ आणि मग घराच्या दिशेने आपल्या परत वेल टू काय बोलतो उसको वे टू नाला सोपारा. 1 जानेवारीला बऱ्याच अशा पालख्या आलेल्या, त्यातलंच हॉटेलमधून कॅप्चर केलेलं हे दृश्य बघा. हा साईबाबाच्या आजूबाजूचा परिसर आणि तुम्ही समोर बघू शकता कितीही गर्दी आहे आणि दर्शनासाठी किती मोठी रांग लागलेली आहे. गेट नंबर 7 पासून सुरू झालेली रांगी फिरून वगैरे साईबाबाचं दर्शन घेण्यासाठी भाविक उभे आहेत आणि सकाळपासून वाट बघत आहेत, कोणी रात्रीपासून वाट बघत आहे. बघा कितीही जास्त गर्दी आहे, म्हणजे तुम्हाला उभं राहायला सुद्धा जागा नाही आहे, एवढी गर्दी आहे. मला असं वाटलं की यार 1 तारीख आहे आणि सुट्ट्या सगळ्या 31मध्ये बिझी असतील आणि आम्ही इकडे दर्शन करून घेऊ, पण तसं काही झालं नाही आहे आणि खूप गर्दी होती. मग इथे काही फोटोज वगैरे आम्ही कॅप्चर केले आणि फोटोज वगैरे कॅप्चर करून गेल्यानंतर आम्ही एका हॉटेलमध्ये गेलो, ज्या हॉटेलचं नाव होतं हॉटेल साईबा, जिथे आमचा श्लोक खूप मजा एन्जॉय करत होता, मस्ती करत होता आणि खूप आनंदी होता. आणि तुम्ही बघू शकता कशाप्रकारे त्याची एन्जॉयमेंट चालू आहे. हॉटेलचं जेवणहीसुद्धा खूप छान होतं आणि आम्ही स्पेशली व्हेज थाळीज वगैरे मागवलेली, तर जेवण हे अतिउत्तम होतं. जर तुम्ही शिर्डीच्या आजूबाजूला जर चांगलं जेवण शोधत असाल तर हॉटेल साईबा तुम्ही ट्राय करू शकता. कारमध्ये बसताच एक मस्त सिच्युएशनल गाणं चालू झालं. तर साईबाबांचं दर्शन घेऊन आता आम्ही घराच्या दिशेने निघालो आहे. आता समृद्धी महामार्गावरती आहेत. काल आलो होतो तेव्हा रात्र होती, आता चाललं तर दिवस आहे. आणि तुम्ही बघू शकता समृद्धी महामार्ग किती मोठा असा मार्ग आहे, जो मतलब चांगला रोड आहे आणि गाड्या फक्त चालतात. फक्त डिसॲडव्हान्टेज आहे की म्हणजे जेव्हा तुम्ही स्टार्ट करता तर जर्नी त्यावेळेला तुम्हाला खाण्यापिण्याची काही सोय तर होत नाही आणि थांबण्याचं पण असं काही ऑप्शन नाही आहे. तर आता हे बघू शकता बघा, तर नवीन ड्रेसमध्ये नवीन कपड्यांमध्ये आमचे मेहुणे परत एकदा ह्या ब्लॉगमध्ये आलेले आहेत आणि त्यांची उपस्थिती म्हणजे ड्रायव्हिंग सीटवरून हलायचं नाव काय ते घेत नाही आहेत, कारण त्यांना एक अख्खी सीट हवी आहे. कारण मी ज्या सीटवर बसलो तिथे मी एकाला घेऊन बसतो माझ्या मुलाला, तर त्यांना ते नको हवं आहे, मला ते ड्रायव्हिंग सीट काय सोडत नाही. आणि आमचा दक्ष कुठे गेला? दक्ष तो ट्रॅक्टर झोपण्यासाठी ते आलेला आहे. फक्त तो झोपतोय, हॉटेलमध्ये झोपतोय काय गाडीमध्ये झोपतोय, फक्त झोपतोय. आणि ही आमची बहीण आता खोटी स्माइल दिली आहे, आता घरी दिली आहे. आणि बस ही जर्नीचा शेवट आहे. आणि जर तुम्हाला ही जर्नी आणि हा ब्लॉग आवडला असेल तर परत आमच्या एकदा रिक्वेस्ट करून विनंती आहे की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. आणि मी असा बोलतोय कारण मी खूप थकलो आहे, कारण मला खूप कंटाळा आला आहे, तरी पण व्हिडिओचा शेवट करायचा आहे म्हणून मी बोलतोय. झोप पण येते आहे, आता कदाचित हातातून मोबाईल पडेल माझ्या, मी झोपेल आणि बस. आणि हा पडला मोबाईल, तर परत उचलला मी, मोबाईल हलतोय, मला सुचेनाच झालंय. तर मंडळी, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, शिर्डीला गुरुवारी किंवा सॅटर्डे संडे किंवा एखादा हॉलिडे आला असेल तर बिलकुल जाऊ नका. गर्दी तिप्पट चौपट असते. तुम्ही म्हणजे सकाळी जर्नी सुरू करा, म्हणजे तुम्हाला असं वाटेल की 5 वाजता दर्शनाला जाईल आणि 9 वाजता बाहेर येईल, असं होणार नाही. तुम्ही 5 वाजता गेला तर दुपारी 3 वाजता बाहेर निघाल आणि बस बिग डेला या आणि मित्रपरिवारासोबत या. अजून काय राहिले? साईबाबांचं शिर्डीचं जे दर्शन आहे बघा मंडळी, आता मला एक असा अत्यंत कुठं इथं लावलं पाहिजे मोबाईल लावून, तर मी बोलतो तुमच्याशी जरा कुठं आहे. तर मंडळी, आता तुम्हाला एक सांगावंसं वाटतं बघा, शिर्डी हे देवस्थान आहे आणि साईबाबांनी म्हणजे गरिबांची सेवा केली
लोकांचा उपचार केला आणि उपाशी लोकांना सुद्धा पोटभर जेवण दिलं. अशा साईबाबाच्या नगरीमध्ये आपण जेव्हा जातो आणि ज्या प्रकारे तिथे जो बिझनेस मांडलेला आहे, म्हणजे तिथे VIP दर्शन घेऊन तुम्हाला लवकर ट्रीट केलं जातं आणि तुम्हाला आतमध्ये एंट्री दिली जाते. एखादे मोठे सेलिब्रिटी आले तर त्यांना फर्स्ट प्रायोरिटी दिली जाते आणि आपल्यासारख्या गरीब लोकांना म्हणजे दुजाभाव दिला जातो, हक्कलपट्टी केली जाते. आपण एवढे तासभर रांगेत उभे राहतो आणि त्यानंतर आपला जेव्हा नंबर येतो तर आपल्याला 2 सेकंद तिथे उभं न राहू देता बाहेर हकललं जातं. हे तर आतमध्ये एंट्री झाल्यानंतरच आहे, पण जेव्हा आपल्याला तिथे जावं लागतं तर प्रत्येक जण म्हणजे त्या आजूबाजूच्या परिसरातला प्रत्येक व्यक्ती हा साईबाबांच्या नावाचा फक्त वापर करतोय आणि बाबांचा फक्त नावाचा उपयोग करतोय. आणि बस बाबाने जे काही तिथे आपली रिस्पेक्ट कमवली होती, या जे काही लोकांची सेवा केली होती, ही लोक ती सेवा करण्याच्या बदल्यामध्ये दुप्पट चौपट चार्जेस मागतात. हार्डली जर तुम्हाला 3 तासासाठी झोप हवी असेल किंवा म्हणजे तुमची मजबुरीचा फायदा उचलला, त्यांना माहिती आहे तुम्ही लांबून आलात आणि दुसरं त्यांच्याकडे काही ऑप्शन नाही आहे, तर तुम्हाला तिप्पट चौपट भावामध्ये प्रत्येक गोष्टी विकली जातात. इवन स्टे असेल किंवा सगळ्या गोष्टी असेल. जे शिर्डीचे ट्रस्टी आहेत जे त्यांचं पण आहे तिकडे, पण ते साईबाबाच्या टेम्पलपासून भरपूर लांब असल्यामुळे बरेच लोक तिकडे जात नाहीत आणि चांगल्या सुखसुद्धा तिकडे भेटत नसतील कदाचित. बाकी जेवणा खाण्याची सोय वगैरे साईबाबांच्या ट्रस्टीने शिर्डीच्या ट्रस्टीने केलेलीच आहे. पण तरी पण जे मेंबर्स आहेत प्रत्येकाला बोलण्याचा काही पद्धत नाही बोलण्याची. कोणाला कशा पद्धतीने ट्रीट करतात आणि कशाही पद्धतीने बोलतात, वेडवाकडं बोलतात, म्हणजे पूर्ण मजा घालून टाकतात ट्रिपची. काही विचारलं तरी आपल्याला असं वाटतं की याला काही विचारला तर हा फुकटमध्ये तर मदत करणार नाही. म्हणजे मदत पण तेव्हाच करणार जेव्हा त्यांची काही आपल्याकडनं अपेक्षा असणार. आमच्याकडनं हार घ्या, आमच्याकडनं फूर घ्या, आमच्याकडनं काय घ्या, काय बोलतो पण त्याला, प्रसाद घ्या, ह्या सगळ्या गोष्टी घेतात तेव्हा आम्ही तुम्हाला मदत करू सांगतात. आणि बस. तर हा पूर्ण बिझनेस आहे साईबाबांच्या नावाने चाललेला. आता जागरूक व्हा. मी थकलोय. दर्शनाला जात आहे तर वेगळीला जा, आता जाऊच नका. घरात फोटोला पूजा आपल्यासाठी. साईबाबा, जर तुम्ही मुंबईत असाल ना तर साईधाम पण एक मंदिर आहे बघा. आपल्या गोरेगावला पण आहे, ठाकूर विलेजमध्ये पण आहे, कांदिवलीला साई गार्डन पण आहे. तर तिथे तुम्ही जाऊन दर्शन घेऊ शकता. साईबाबा तेच आहेत, त्यांचा काही रूप बदली होत नाही. मला झोप आली आहे आणि मला झोप आली आहे त्यामुळे मी असं बोलतोय. कंटाळलोय कारण तिकडच्या ट्रस्टी लोकांनी लय त्रास दिलाय आणि मला माहिती आहे तुम्ही हा ब्लॉग बघून सुद्धा कंटाळणार आहात, कारण मी खूप पकवायला लागलोय. पण माझ्याकडे टाइमपास करण्यासाठी काही इलाज नाही आहे सध्या. खूप चांगलं हिरवळ आहे बघा. दाखवू नाही शकत कारण मी सेल्फी चालू केलेलं आहे. गाडीमध्ये AC चिल्ड आहे, पण चटके लागत नाही उन्हाचे, पण ऊन पण भरपूर आहे. बस आता काय, आता घरी पोहोचायचं आहे. 7-7:30चा टायमिंग दाखवला आहे मॅपमध्ये. घरी गेल्यावरती मस्तपैकी चायची एक चुस्की घेणार, अंथरून शोधणार, गाढ झोप घेणार. कामाला सुट्टी. हे आमची बहीण आहे बघा, कॅमेरा देण्याचा प्रयत्न करते, पण आम्ही तिला साईड रोल दिला सध्या. खूप चांगली उत्तम अशी डान्सर आहे, पण या व्लॉगचा आणि डान्सिंगचा काही आता घेणे देणे नाही आहे सध्या, काही संबंधही नाही आहे. विनाकारण तो टॉपिक एकदम वाढवायला लागला, कारण मला काय तुम्हाला पकवायचं आहे. कारण हल्ली हा खूप टॉपिक चालू आहे. लोक ब्लॉग बनवतात, नवीन नवीन ब्लॉगर येतात, खाण्यापिण्याचं हागण्याबद्दल सगळे ब्लॉग बनवतात. बघा हे बंद बोर, हे स्वतः बोर झाले तर तुमची काय परिस्थिती तुम्ही विचार करा. आमच्या गाडीतले लोक माझा ब्लॉग इथंच ऐकून बोर झाले. तुमची परिस्थिती अशी होईल असं मला वाटतंय. आणि हॅव अ ग्रेट डे, गुड डे, टेक केअर, बाय बाय. आणि मोनॅको वगैरे खा, कारण गुड डे तर चांगलाच बिस्किटचा पुढं आहे. आणि मोनॅको नाही आवडला तर मग मारी पण खाऊ शकता चायसोबत. जी माने जिनियस, पार्ले इज द बेस्ट. पण गुड डे ट्राय करा, गुड डे चांगला आहे. काजूवाला ट्राय करा.
हॅव अ ग्रेट डे, स्वीट ड्रीम, टेक केअर आणि गुड डे. हां, गुड डेवरून आठवलं मला. नाही, आपला एक टायगरचा पुढा आला होता आणि पतंजलीचा तो दुधवाला बिस्किट आहे ना, तो नक्की ट्राय करा. आणि नाश्त्याला मॅगी पण खाऊ शकता तुम्ही. आम्ही इडली वडा खाल्ला. शेंगदाण्याची चटणी खाल्ली त्याबरोबर. आणि यार म्हणजे टॉपिक बराच वाढला बघा. आता शेंगदाणे चटणीवर आठवलं मला. इडली वड्यामध्ये शेंगदाणे चटणी कोण देते यार? शिर्डीमध्ये शेंगदाणे चटणी दिली आम्हाला खायला. अक्कल नावाची गोष्ट आहे की नाही रेस्टॉरंटच्या मालकाला. उडुपी नाव ठेवलं आहे. उडुपीचं नाव खराब करून टाकलं रताळ्याने. आम्ही यार खूप अपेक्षाने सकाळी गेलो होतो इडली खायला. अशी इडली लागली ना, असं वाटलं तिला मारू होती तिथं. पण पोटाला भूक लागली होती, इडली खाल्ली, तिथून बाहेर निघालो. आणि त्याला थँक्यू पण नाही बोलून टिप पण नाही दिली, कारण इडलीची चव लय बेकार होती. 15 रुपये दिले. 1 रुपया पण नाही दिला मी त्याला. मी दिला. हा यार, आमच्या मेहुणी साहेब खूप श्रीमंत माणूस आहे. 15 रुपये टिप दिली विनाकारण. बघा अजूनही आमचे लोक कंटाळलेले आहेत आणि मला सारखं बोलतात पॉडकास्ट बंद करा, सॉरी व्लॉग बंद करा. हा पॉडकास्टचा शब्द मी का वापरतो माहिती आहे काय? कारण मी पॉडकास्टमध्ये शूट करतो. 40-40 मिनिटाचे असतात. मी ट्राय करेल की हा व्लॉग पण 1.5-2 तासाचा असावं, म्हणजे तुम्ही मला बघितल्यानंतर शिव्या घालाव्यात. तुला बघूनच एवढा वेळ माणसं बोर होतात. बघितलं, आजकाल ब्लॉगरची काही रिस्पेक्ट नाही आहे आणि तुम्ही पण करू नका. हे उठशेट ब्लॉगर म्हणतात, कोणी पण घरी येतात, काय पण फालतू ब्लॉग बनवतात, स्नॅपमेट वगैरे, जेवणाचं काय पण टाकतात. काय कूलिंग झाले. तर गाईच इथं AC वरून भांडणं चालू आहे. आपण आता पुढच्या ब्लॉगमध्ये भेटू. आता कधी येईल माहिती नाही, तो योगायोग कधी येईल ट्रिपचा. आणि अशाच प्रकारे मी तुम्हाला सविस्तर सगळ्या गोष्टीची माहिती देईल आपल्या ब्लॉगमध्ये. आणि बस हा व्हिडिओ बघा तुम्ही आता तुमच्या रिस्कवरती. हॅव अ ग्रेट डे, गुड डे, बाय बाय, टेक केअर. जी माने जीनियस पार्लेजी. बाय बाय. बाय बाय करा सगळे. हे झोपेतून बाय बाय कर कविता. झोपेत आहे तरी बाय बाय. ए बाय बाय. झोप येत आहे आता. नाही, तुम्ही झोपू नका, नाही तर आम्ही झोपू. तुम्ही गाडी चालवा.